संक्रांती देवी, जिने एका असुरावर विजय मिळवला होता. मग प्रश्न असा आहे, आपण आज जो सण साजरा करतो तो खरंच गोड पदार्थांचा आहे का, की अंधारावर प्रकाशाच्या विजयाची एक विस्मरणात गेलेली कथा? काही पौराणिक कथा सांगतात की संक्रांती ही एक देवी आहे, जिने संकरासूर नावाच्या असुरावर विजय मिळवला. तो अंधकाराचा, फसवणुकीचा, कष्टाचा प्रतीक होता. आणि संक्रांती देवी म्हणजे प्रकाश, सत्य आणि धर्माचं रूप. म्हणूनच संक्रांती म्हणजे अंधारावर प्रकाशाचा विजय. आज तिळगुळ वाटताना मला नेहमी आठवतं, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. हे फक्त शब्द नाहीत, तर एक सुंदर विचार आहे. तीळ म्हणजे स्थैर्य आणि गूळ म्हणजे प्रेम, गोडवा. हे दोन्ही एकत्र येतात तेव्हा मनातली कटुता दूर होते आणि नात्यांमध्ये एक नवीन गोडवा येतो. खरंच किती छान परंपरा आहे ही. मला आठवतंय, लहानपणी आम्ही हळदी कुंकवासाठी किती उत्सुक असायचो. बायका एकमेकींच्या घरी जायच्या, हातात तिळगुळ आणि गोड हसू घेऊन. ती खरी स्त्री शक्तीची ऊर्जा होती, नाही का? आणि बोरनाण, काय दिवस होते ते. बोरं, फुलं, गाजर, उसाचे तुकडे, लहानग्यांवर केलेला तो वर्षाव म्हणजे भविष्यातील समृद्धीचा आशीर्वादच जणू. पण या सणात अजूनही अनेक प्रश्न दडलेले आहेत. संक्रांतीला काळे कपडेच का घालतात? आकाशात पतंग उडवण्यामागे केवळ खेळ आहे का? आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक भागात संक्रांती वेगळ्या रूपात का साजरी होते? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. तर चॅनलला फॉलो करायला विसरू नका.